राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम रंगताना दिसतोय. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे आणि त्यानंतर राजकीय हालचालींना जबरदस्त वेग आलाय. पुण्यातील इच्छुक नेते देखील आपापला नंबर लावण्यासाठी सज्ज झालेत. महायुतीकडून अनेक दिग्गजांची नावं चर्चेत आहेत. शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे तसंच रणजित शेवतरे यांची नावं पुढे येत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार नसल्यास पुण्यातून सुषमा अंधारे यांच्या नावाचा गंभीरपणे विचार होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सध्या आकडेमोडीचा विचार केला तर 9 जागांपैकी 8 जागा महायुतीच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवली जाते, तर महाविकास आघाडीला 1 जागा मिळू शकते. एका उमेदवाराला विजयासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. भाजपकडे 131 आमदार, शिंदे गटाकडे 57 तर अजित पवार गटाकडे 40 आमदार असल्यानं महायुती मजबूत स्थितीत दिसत आहे. मात्र महाविकास आघाडीनं एकत्रितपणे एकच उमेदवार दिला आणि मतांमध्ये फूट पडू दिली नाही तर त्यांचाही एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. त्यामुळे सुषमा अंधारे यांना संधी मिळणार का, पुण्यातून त्यांची एंट्री होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान काँग्रेसकडूनही माजी आमदार मोहन जोशी यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळं उमेदवारीसाठी प्रत्येक पक्षात मोठी चुरस निर्माण झाली आहे. आता अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार, सुषमा अंधारे विधान परिषदेत जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.